नमस्कार, मी संदीप देसाई. बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक ब्रेकिंग बातमी पाहणार आहोत. काश्मीरमध्ये झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षा विषयक समितीच्या बैठकीला सुरुवात झाली आहे. या बैठकीमध्ये गृहमंत्री राजनाथ सिंह, संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन, अरुण जेटली, अजित डोवाल, परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्यासह लष्कर प्रमुख बिपिन रावत सुद्धा उपस्थित आहेत. आताची सगळ्यात महत्त्वाची माहिती आपल्यापर्यंत पोहोचते आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षा विषयक समितीच्या बैठकीला सुरुवात झालेली आहे. यामध्ये गृहमंत्री राजनाथ सिंह, संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन, अरुण जेटली, अजित डोवाल, परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज आणि स्वतः लष्कर प्रमुख बिपिन रावत सुद्धा उपस्थित आहेत. प्रशांत नीला रामदास आपले प्रतिनिधी थेट दिल्लीवरून आपल्या सोबत आहेत. प्रशांत, या महत्त्वाच्या बैठकीला सुरुवात झाली आहे. बरोबर. सीसीए ज्याला आपण केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षा विषयक समितीची बैठक समजतो, अत्यंत महत्त्वाची बैठक सुरू झालेली आहे. या बैठकीमध्ये जो पुलवामामध्ये जो दहशतवादी हल्ला झाला त्यामध्ये जवळपास 42 पेक्षा जवान आपले शहीद झालेले आहे. त्यानंतर कुठली कारवाई करायची या संदर्भात अत्यंत महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे. धोरणात्मक निर्णय घेणारी अत्यंत महत्त्वाची समिती या बैठकीमध्ये जर बघितलं आपण, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, त्यानंतर परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज, याशिवाय अजित डोवाल, याशिवाय लष्कर प्रमुख, त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होत आहे. आणि या बैठकीमध्ये सीआरपीएफचे डीजी देखील उपस्थित आहे. आणि या बैठकीनंतर खास करून ज्या पद्धतीनं काश्मीरमधली परिस्थिती जी आहे ती शांत करण्याचा प्रयत्न कसा करावा यासाठी यावर बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. सोबतच भारतीय सीमांवरती ज्या पद्धतीनं लष्कर तैनात करण्यात आले, दोन्ही दिशेने गोळीबार होण्याची शक्यता होती, त्यावर संदर्भातही निर्णय होण्याची शक्यता आहे. आणि सोबतच भविष्यामध्ये अशा कुठल्याही प्रकारच्या घटना होऊ नये यासाठी धोरणात्मक निर्णय या बैठकीत होतील अशी अपेक्षा या बैठकीतून अपेक्षित करण्यात आलेली आहे. अगदी प्रशांत, किती वाजेपर्यंत ही बैठक चालेल आणि गृहमंत्री किती वाजता पुलवामासाठी रवाना होतील? साधारणतः 12:30 वाजता पुलवामाला गृहमंत्री पोहोचणार आहे सध्या, अशी माहिती आहे. याचा अर्थ असा होतो की साधारणतः 10:30-11 पर्यंत ही बैठक चालण्याची शक्यता आहे. आणि या बैठकीनंतरच गृहमंत्री हे राजनाथ सिंह जे आहे ते विशेष विमानाने खास करून श्रीनगरला रवाना होतील. त्यांच्यासोबत सीआरपीएफ डीजे देखील राहतील. त्यानंतर होऊ शकतं अजित डोवाल देखील जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे आणि ते घटनास्थळाची पाहणी करतील. आणि सोबतच राज्यपाल जे आहे तिथे यशपाल मलिक यांच्यासोबत त्यांची देखील बैठक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अगदी प्रशांत, धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल. आणि या सगळ्याचे अपडेट आम्ही तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत.